नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण सी प्रोग्रामिंग फॉर एम्बेडेड सिस्टीम ही एक प्लेलिस्ट चालू करणार आहोत, तेही मराठीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सी प्रोग्रामिंग एम्बेडेड सिस्टीमसाठी इतकी इम्पॉर्टंट का आहे. तर सी लँग्वेज इतकी इम्पॉर्टंट आहे कारण 4 मेन रिझन्स आहेत. ते म्हणजे हार्डवेअरला डायरेक्ट कंट्रोल देता येतो. सेकंड आहे फास्ट एक्झिक्युशन मिळते. त्यानंतर आहे मेमरीवर पूर्ण कंट्रोल असतो. चौथा आणि शेवटचा आहे की मायक्रो कंट्रोलरसाठी सर्वात जास्त वापरली जाणारी लँग्वेज कोणती असेल तर ती सी लँग्वेज आहे. म्हणून सी ही एम्बेडेड सिस्टीमची बॅकबोन मानली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी मध्ये जे डेटा टाइप्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर जेव्हा तुम्ही सी प्रोग्राम कोणत्याही कंपायलरवरती लिहिता तर डेटा टाइप्स कंपायलरला 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, कोणत्या प्रकारचा डेटा आहे. तो डेटा इंटिजर आहे, नंबर आहेत का, फ्लोट नंबर आहेत का, कॅरेक्टर आहे का, स्ट्रिंग आहे. दुसरी गोष्ट, किती मेमरी लागेल, जो काही डेटा आहे त्याला किती मेमरी लागेल स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर तिसरे आहे, त्या डेटावर कोणते ऑपरेशन करता येतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं, डेटा टाइप म्हणजे डेटाचा प्रकार. कोणत्या प्रकारे आपण ते स्टोअर करू शकतो. वाय डेटा टाइप्स मॅटर इन एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम मध्ये डेटा टाइप्स खूप इम्पॉर्टंट असतात. कारण इफिशियन्स मेमरी, कारण रॅम आपल्याला खूप कमी असते. तुम्ही जर मायक्रो कंट्रोलर मध्ये रॅम आणि रॉम बघितलं तर मेमरी इफिशियंट असते, म्हणजे तुम्हाला केबी मध्ये मेमरी मिळत असते. की आपण लॅपटॉप आणि तुमचे पीसी वगैरे यूज करत असताल तर त्याच्या रॅम जीबी मध्ये असतात आणि तेवढे रॅम आपल्या मायक्रो कंट्रोलर मध्ये नसतात. तुम्हाला असे डेटा टाइप यूज करायचे आहेत की ती कमीत कमी मेमरी यूज करतील. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर आहे एरर प्रिव्हेंटेशन. ओव्हरफ्लो आणि चुकीचे आउटपुट टाळण्यासाठी सुद्धा ते डेटा टाइप यूज करतात. त्यानंतर आहे प्रेडिक्टेबल परफॉर्मन्स. हार्डवेअरला कन्सिस्टन्स रिझल्ट मिळवण्यासाठी वापरले जातात. डेटा टाइपचे 3 मुख्य प्रकार पडतात. एक आहे बेसिक डेटा टाइप्स, दुसरा आहे डिराइव्ड डेटा टाइप्स, युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स. पहिल्यांदा आपण पाहू प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे बेसिक डेटा टाइप्स. कोणते आहेत बेसिक डेटा टाइप्स? आहेत इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि डबल. जर तुम्हाला नंबर पूर्ण संख्या पाहिजे असेल, उदाहरणार्थ 10, 15, 20, 25 अशा संख्या जर तुम्हाला स्टोअर करायच्या असेल तर आपण इंटिजर डेटा टाइप वापरतो आणि त्याचं इंट असं नाव दिलेलं आहे. टिपिकली त्याची साईज 4 बाईट असते. फ्लोट ज्या डेसिमल व्हॅल्यू असतात, म्हणजे उदाहरणार्थ 3.14, 22.5 अशा पॉइंट मधल्या व्हॅल्यू आपण फ्लोट म्हणून स्टोअर करतो. त्यानंतर आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर मध्ये फ्लोटची साईज असते 4 बाईट. कॅरेक्टर म्हणजे ए टू झेड मधले कॅरेक्टर डिफरंट स्टोअर करण्यासाठी आपण कॅरेक्टर डेटा टाइपचा यूज करतो. आणि फ्लोट मध्ये हे सेमच आहेत, पण डिफरन्स एवढाच आहे की हाय प्रिसिजन डेसिमल म्हणजे 3.1, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण डबलचा वापर करतो आणि त्याची साईज आहे 8 बाईट. त्यानंतर आहे युजर डेटा टाइप आणि डिराइव्ड डेटा टाइप. आता युजर डेटा टाइप आणि डिराइव्ड डेटा टाइप्स मध्ये डिफरन्स काय? डिराइव्ड डेटा टाइप्स मध्ये येतात की ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन. आता तुम्हाला ह्या गोष्टी एवढ्या लवकर समजून येणार नाहीत, फक्त ह्या तुम्ही लक्षात ठेवा. ॲरे, पॉइंटर, फंक्शन. त्यानंतर युजर डेटा टाइप्स म्हणजे युजर डिफाईन करतो तो डेटा टाइप. त्यामध्ये स्ट्रक्चर आहे, युनियन आहे, इनम आहे आणि टाइप डेफ आहे. तर ह्या गोष्टी आपण प्रत्येक पॉइंट हा डिटेलमध्ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास हे फक्त लक्षात ठेवा की हे फक्त डेटा टाइप्स आहेत. तर स्पेशल आणि एम्बेडेड साठी कोणते डेटा टाइप यूज केले जातात? तर पहिला आहे युइनिट 8T अनसाइन्ड 8 बिट डेटा टाइप आहे. अनसाइन्ड बिट म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू, तेही बीट मध्ये. त्याची साईज आहे 8 बिट. त्यानंतर इनिट 8T म्हणजे साइन्ड इंटिजर व्हॅल्यू 8 बिट, म्हणजे हा डेटा टाइप पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा स्टोअर करू. त्यानंतर आपण समजून घेणार आहोत रिझर्व्ह कीवर्ड म्हणजे काय असतात आणि कोणकोणते आहेत सी मध्ये. तर 39 रिझर्व्ह कीवर्ड्स आहेत जे की आपण ऑलरेडी डिफाईन केलेले आहे, ते तुम्ही यूज करू शकणार नाही. व्हेरिएबल म्हणजे मेमरी मधील एक जागा जिथे व्हॅल्यू स्टोअर करतो
उदाहरणार्थ इंटिजर 10. आता इंटिजर, आता सिंटॅक्स याचा बघायला गेला तर पहिला जो आहे तो तुमचा डेटा टाईप असतो, म्हणजे कोणत्या स्वरूपात तुम्हाला स्टोअर करायचं आहे. आता इथं इंटिजर लिहिलेलं आहे. इंटिजर म्हणजे नंबर मध्ये व्हॅल्यू मला स्टोअर करायची आहे, ती पूर्ण संख्या असली पाहिजे. आता ए हा तुमचा व्हेरिएबल झाला, म्हणजे ए मध्ये मी हे स्टोअर करत आहे. जसं की एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनर मध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे, तर ते कंटेनर म्हणजे तुमचा एक व्हेरिएबल आहे आणि पाणी म्हणजे तुमची व्हॅल्यू आहे. रिझर्व्ह कीवर्ड यूज करत नाही, जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिले की जे रिझर्व्ह कीवर्ड असतात इंटिजर, इफ, एल्स, रिटर्न्स, हे तुम्ही यूज करू शकत नाही. आणि हे केस सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे तुम्ही जर एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंटिजर ए हे लोअर केस मधलं आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसरे कुठे ए ची व्हॅल्यू असाइन करताना अप्पर केस मधला ए जर यूज केला तर ते केस सेन्सिटिव्ह मानलं जातं, म्हणजे ते एरर देणार. आता आपण बघणार आहोत इनपुट आणि आउटपुट इनसी. आता इनपुट आणि आउटपुट म्हणजे तरी काय, तर तुम्हाला जो काही तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे ते आउटपुट दाखवण्यासाठी आपण जे यूज करतो त्याला प्रिंटफ असं म्हणतो. स्कॅनएफ म्हणजे इनपुट घेण्यासाठी. आता युजर करून एखादं इनपुट घेण्यासाठी आपण स्कॅनएफ यूज करतो. गेट केअर आणि पुट केअर. आता जसं प्रिंटफ आणि स्कॅनएफ सी मध्ये आहे तसंच गेट केअर आणि पुट केअर सुद्धा वर्क करतं. तर मेन डिफरन्स ह्या दोघांमधला हा आहे की गेट केअर जे आहे ते सिंगल कॅरेक्टर रीड करण्यासाठी आणि सिंगल कॅरेक्टर प्रिंट करण्यासाठी हे वापरलं जातं. सिंगल, आणि हे लाईट वेट आणि फास्ट आहे म्हणून याचा यूज केला जातो. त्यानंतर आहे एफ गेट एस म्हणजे जर तुम्हाला फुल स्ट्रिंग घ्यायचे असेल तर तुम्ही एफ गेट एस चा यूज करू शकता. आता हे फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे तरी काय, ज्यावेळेस आपण प्रिंटफ असे फंक्शन लिहितो त्यानंतर या फंक्शनचे पॅरामीटर पास करताना एक फॉर्मॅट स्पेसिफायर आणि त्याची व्हॅल्यू पास करावी लागते. आता हे फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे %d, %f, %c. म्हणजे आता मला प्रिंटफ फंक्शन यूज करायचं आहे आणि एज या व्हेरिएबलची मला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, तर मी इथं %d म्हणजे स्पेसिफायर आहे, तो फक्त इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करेल. जर मी एफ यूज केलं तर फ्लोट, जे काही माझी फ्लोटिंग व्हॅल्यू आहे ती प्रिंट करेल. मी %c यूज केलं तर ती मला लेटर मध्ये व्हॅल्यू प्रिंट करून देईल. तसेच हे पर्सेंटेज इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिले जातात आणि त्यानंतर कोणती व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे ते लिहिली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी जाणून घेतल्या असतील, लँग्वेज इम्पॉर्टंट काय आहे, डेटा टाइप्स काय आहेत, व्हेरिएबल्स काय आहेत, इनपुट आउटपुट म्हणजे काय, हे आपण थेरॉटिकल पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्रामॅटिकली म्हणजे VS कोड वरती आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहणार आहोत, कसे डेटा टाइप लिहायचे, कसे यूज करायचे, कसे एक्झिक्यूट करायचे. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.